कोयनेच्या पाण्यात जर बोटं घातली मंडळीनं तर तुम्हाला झटका बसत नाही, पण तेच कोयनेचं पाणी पोफळीला पळवत नेतात, एका खोल विहिरीमध्ये सोडतात, पाण्याला प्रचंड गती देतात. पाण्याला गती दिली की पाण्यातनं वीज जन्माला येते, जी वीज महाराष्ट्रातला अंधार कोपरा प्रकाशमान करते. आज मला सांगा, वीज कुठं आहे? ती पाण्यात आहे. स्टेजवर सुद्धा पाणी आहे, पण त्या पाण्यात वीज नाही, कारण ते पाणी थंड आहे. लक्षामध्ये घ्या, पाण्यात वीज असते, ती अप्रगट असते. वीज प्रगट व्हायची असेल तर पाण्याला गती द्यावी लागते. लोणी ताकात असतं, पण ताक घुसळावं लागतं, नंतर लोणी जन्माला येतं. तसं चैतन्य मनात असतं, मन सुद्धा विचारानं घुसळावं लागतं, मग चैतन्य जन्माला येतं. हे चैतन्य त्यावेळी जन्माला येतं ज्यावेळी ते विचारानं घुसळावं लागतं. मंडळी, 100 वर्षापूर्वी ज्या विवेकानंदानं आपल्या वाणीचं माधुर्य आणि विचारांचं ऐश्वर्य बरोबर घेऊन सारं विश्व जिंकलं, त्या विवेकानंदांच्या नावाची ही व्याख्यानमाला आहे. हे खरं तर चैतन्यपीठ आहे. हे तर वक्ता म्हणून येणं हे फार जीवनातलं भाग्याचं आहे. मी फार थोड्या महाराष्ट्रातल्या तुम्हाला सांगतो अशा व्याख्यानमाला गाजलेल्या पाहतो की ज्या व्याख्यानमालेमध्ये आपण सहभागी होणं हा वक्ता म्हणून सुद्धा सन्मान असतो. पण वक्ता म्हणून मी काही पथ्यही पाळतो. जसं ज्ञानेश्वरांनी वक्त्याची फार सुंदर व्याख्या केली. वक्ता कोणाला म्हणायचं? त्यांनी असं सांगितलं की ज्याला हृदयाची तार छेडता येते आणि मस्तकात विचारांचं बीज पेरता येतं, त्याला वक्ता म्हणावं. मी वक्ता म्हणून 2 पथ्य पाळतो. एक, हृदयाची तार तुटू नये आणि मस्तकाची शिर उठू नये एवढं बोलत राहावं. आलं का लक्षात? माझं उद्याच्या आनंदासाठी जगणं हे असंच असेल, कारण अनुभव वेगवेगळे असतात. तुम्हाला सांगतो, मी मगाशी विकास शिंदे होते, त्यांनाही मी सांगितलं की अनुभव इतके वेगळे येतात. मला तर एका ठिकाणी दमाने सांगितलं होतं, आम्ही उद्याच्या आनंदासाठी हसवतो, तुम्ही उद्याच्या आनंदासाठी बोलता. कुणी उद्याच्या आनंदासाठी चांगले विचार पेरतो, चित्र काढतो. म्हटले, मी एका ठिकाणी व्याख्यानाला गेलो होतो. रात्रीची व्याख्यानं म्हटले यशवंत शक्यतो घेऊ नयेत म्हटले, पण त्यातून घेतली तर काही पथ्य पाळावीत म्हटले. संयोजक कसे आहेत बघावे आणि ठिकाण कुठलं आहे पाहावं म्हटले. कारण मी एका देवळात व्याख्यानाला गेलो होतो म्हटले आणि विनोदाचं तत्त्वज्ञान हा विषय दिला. माझाच विनोद झाला सगळा म्हटले, कारण मी तत्त्वज्ञान सांगायला गेलो, बायका इतक्या कंटाळल्या म्हटले, कारण सकाळपासून त्या तत्त्वज्ञान ऐकतच असतात. लक्षात घ्या. आणि त्यामुळं मी सांगता सांगता मध्ये विद्युत प्रवाह खंडित झाला म्हटले. आणि म्हणजे जेव्हा अंधार पसरला तेव्हा बहुतेक सगळ्या महिलांनी ठरवलं की ही अत्यंत नामी संधी आहे म्हटले, या तत्त्वज्ञानातनं सुटका करून घ्यायची म्हटले. आणि त्या वाट फुटल तशा निघून गेल्या. काही ठराविक मंडळी राहिली. मी सतरंजीचं सांगत नाही मंडळी, एक 7-8 मंडळी लाईट आल्यानंतर बघितलं की राहिली आहेत ती. मग त्याने आपलं व्याख्यान सुरू केलं आणि शेवट नमस्कार केला की मी तुम्हा 7-8 लोकांचा आभारी आहे म्हटले. एवढी रात्र असताना या देवळामध्ये म्हटले तुम्ही 7-8 का व्हायना थांबलाय म्हटले. ती 7-8 हसायला लागली. मग त्याने विचारलं, अरे हसताय काय? मी तुमचे आभार मानतोय. तर एक उभं राहून हसत हसत म्हणला नाही थांबून करतोय काय, आम्ही देवळातच झोपाय असतो म्हणला. आता मला तुम्ही सांगा, त्या वक्त्यानं कसा समाज जागा करायचा? आज तत्त्वज्ञान मंडळी विनोदाचा असू द्या, साहित्याचा असू द्या, अध्यात्माचा असू द्या, राजकारणाचा असू द्या, पण सगळ्याचा केंद्रबिंदू शेवट माणूस आहे. आज तुम्ही उत्कर्ष विकास मंडळ तुमचं चालू आहे, विद्यार्थी उत्कर्ष. मी त्या तुमच्या अभ्यासिकेलाही भेट देऊन आलो. फार छान दृश्य. मी तुमच्या ग्रंथालयाला भेट देऊन आलो. खरं तर हे लालबागचं ऊर्जापीठ आहे आज तुमचं ग्रंथालय. हे सुद्धा हे सगळं पाहिल्यानंतर फार समाधान वाटलं. शेवट हे सगळं माणूस त्याचा उत्कर्ष व्हावा. कारण कुसुमाग्रजाने असं म्हटलं होतं की नद्या सुंदर आहेत, डोंगर सुंदर आहेत, पण याहून सुंदर आहे तो माणूस. म्हणून माथ्यावरती आभाळ आणि पायाखाली रस्ता असला तरी माणसासाठी जगावंसं वाटतं. कुणासाठी जगायचंय, कुणासाठी बोलायचंय? बरं, मी कधी कधी विचार करतो, आपल्या जगण्याला तरी काय लागतं? पोटाला अन्न, गाठीला समाधान असलं ना की पुरेसं असतं. गरजा मर्यादित असल्यानं आणि जगणं सात्विक असलं ना की आनंद सहजपणे चिकटतो. पण सध्या मंडळी याच्या उलटं चित्र तुम्हाला दिसतंय. आपल्याला प्रचंडपणानं घेरलंय. आज गाडी मोठी पाहिजे, बंगला मोठा पाहिजे, सत्ता मोठी पाहिजे. आज इतक्या या प्रचंडपणाच्या वेड्यामध्ये आपण स्वतःला हरवत मंडळी चाललो आहे. आज मी महाविद्यालयाचा प्राचार्य आहे. माझ्या कॉलेजमध्ये पोरांच्या हातात मोबाईल असतात, पण एखाद्या पोराच्या हातात जर चुकून छोटा मोबाईल असेल ना तर त्या पोराला असं वाटतं आपण दारिद्र्य रेषेखाली जगतोय का काय कोणास ठाऊक. म्हणजे त्याच्या ह्या मानसिकता झाल्यात. आज घराघरातल्या पालकांनाही मी सांगतो की तुम्हालाही वाटत असतं लेकराला सुद्धा प्रचंड मार्क पाहिजेत. अरे त्याचं बाल्य तुम्ही हिसकावून घेता, त्याचा उद्याचा आनंद तुम्ही हिसकावून घेता.
त्याला वात्सल्याचं मोल तुम्ही मागता. माझी विश्वस्त आयांना प्रार्थना असते, थोडं परीक्षेच्या नावाखाली आपण त्याला समजून घेऊया ना. पण परीक्षा जवळ आल्या की आयांच्यातल्या दुर्गामाता जाग्या होतात आणि लेकरो अक्षरशः कोमजून जातं. बरं त्यानं किती मार्क पाडावेत? आणि ह्या सगळ्या प्रचंडपणाच्या नादात आज झालंय असं तुम्हाला माहिती आहे, मुलंसुद्धा अपेक्षा पूर्ण करतात. आज 10वीच्या मुलांचे मार्कसुद्धा 90-90, 95-95% मार्क असतात. आणि पोरांचे एवढे उदंड मार्क बघितले की आईवडिलांना वाटतं की बहुतेक कलेक्टरच आपल्या घरात जन्माला आला आहे. पण पोरगं 12वीत पास झालं आणि त्याचे मार्क बघितले की लक्षात येतं हे कंडक्टर होण्याच्याही लायकीचं नाही. हे लक्षामध्ये घ्या. मग हे असं का होतं? याचं कारण एक, ह्या प्रचंडपणाच्या नादात आपण साधेपण हरवत चाललो आहे, आपला उत्कट आनंद हरवत चाललो आहे, आपल्या जगण्यातलं सुख सगळं हरवत चाललो आहे. मंडळी तुम्हाला मी सांगेन, जगल्यातला आनंद जो असतो ना, तो असा साठवलेल्या संपत्तीत नसतो, तो मार्कात नसतो, गुणात नसतो. तो मी जीवनभर जपलं जे मूल्य ना, त्या मूल्यात तो आनंद असतो. शेवट तुम्ही प्रेम द्या, तुम्ही विश्वास द्या. अरे हीच तर जगण्याची मूल्य आहेत ना. अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत, पण त्याला चिकटून प्रेम आलं नाही. समजा मी आज लालबागला आलो आहे, मी व्याख्यान दिलं आहे, मी उद्या घरी जाणार आहे. बायको घरी गेल्यानंतर जर मला सहज म्हणत असेल, किती धावता किती पळता तुम्ही हो, आज तुमच्यासाठी बघा काही छान केलं आहे, तिच्या डोळ्यातल्या आनंदात सुद्धा उद्याचा आनंद असतो. हे लक्षामध्ये घ्या. अरे जगल्यातले आनंदसुद्धा शोधावे लागतात हो. पण शेवट जर घरातल्या बायकोनं असं सांगितलं की हे बघा काय केलं ते खा आणि पळा, पदर खोचून सांगितलं तुम्हाला पाहिजे तिकडं पळा, तर ते अन्न गोड लागेल का हो? अर्थात काही मंडळींना डायलॉग ऐकल्याशिवाय अन्न गोड लागत नाही, ही वस्तुस्थिती, हेही तुम्हाला सांगेन. पण खरं सांगू तुम्हाला मी, जगण्यातला आनंद त्या अन्नपदार्थात फार कमी असतो. तुमच्या जिभेच्या टोकावर जास्त आनंद असतो. लक्षात घ्या. तुमची जिभेची टोकं तुमच्या ताब्यामध्ये ठेवा. जीभ 2 प्रकारचं काम करते. एक, ताटातलं अन्न ओठातनं पोटात टाकायचं, हे जिभेचं पहिलं काम असतं. आणि जिभेचं दुसरं काम असतं ना, त्या पोटातल्या भावना ओठातनं बाहेर टाकायच्या. ओठातनं जे शब्द बाहेर पडतात त्याला मांगल्याचा स्पर्श झाला की शब्दांचीच ओवी होते, पण त्या शब्दाला कवऱ्याचा स्पर्श झाला तर शब्दांची शिवी होते. लक्षात घ्या. जगणं आनंदी करायचं असेल तर शब्दांच्या वरती सुद्धा थोडंसं आपलं नियंत्रण मिळवा. अनेक जण मला विचारतात की पाटणे, तुम्ही सुंदर जगण्यासाठी पुस्तक लिहिलं, तुम्ही उद्याच्या आनंदासाठी भाषणं करता, असं 1 तासाच्या भाषणात सगळं जगणं आनंदाचं होतं काय? मी म्हटलं, ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरी लिहिली त्याला 700 वर्ष झाली, गाथेला 400 वर्ष झाली. त्या शब्दांचं सामर्थ्य म्हणून त्या साहित्य टिकून आहे ना, ते उद्याच्या आनंदासाठी जन्माला आलं आहे ना. मग तू सुद्धा हे लक्षात घे ना. शेवट आपला आनंद आपल्याला शोधता आला पाहिजे. पण तुम्हा मंडळींना सांगेन, काही मंडळी अशी असतात त्यांच्या आनंदाचीच गणितं वेगळी असतात, त्यांच्या आनंदाचं तत्त्वज्ञान वेगळं असतं. मला एकानं सहज प्रश्न विचारला की तुम्हाला व्याख्यान दिल्यावर काय मिळतं? आता तुम्ही सगळी मंडळाची मंडळी आहात, मी तुम्हाला सहज प्रश्न विचारला. मी मगाशी बाळासाहेबांना प्रश्न विचारला, बाळासाहेब एवढं सगळं केल्यावर तुम्हाला काय मिळतं? आम्ही सगळीजण मिळून एक उत्तर देऊ, आम्हाला आनंद मिळतो. मिळतो का नाही आनंद? आपण हे सगळं कशासाठी करतो सांगा? आपण त्या आनंदातनं ऊर्जा घेत असतो. पण काही मंडळी वेगळं तत्त्वज्ञान करतात. सर म्हटले, तुम्ही भाषण दिलं आणि पुस्तक लिहिलं की तुम्हाला आनंद मिळतो, आम्हालाही थोडी टाकली की आनंदच मिळतो की? म्हटले, आमची पार्टी झाली की आम्हाला आनंदच मिळतो की? त्या मंडळींना फक्त मी एकच सांगतो की एक लक्षात घे बेटा, माझ्या आनंदाला ह्या समाजाची मान्यता आहे. मी जे करतो जो आनंद मिळवतो ना, त्या समाजाची मान्यता आहे. तुझ्या आनंदाला कुटुंबाचीही मान्यता नाही. लक्षात घे. तुझा आनंद क्षणभंगूर आहे, माझा आनंद शाश्वत आहे. माझ्या आनंदातनं आनंदच जन्माला येतो, पण तुझ्या आजच्या आनंदातनं उद्याचं दुःख जन्माला येते. ही गोष्ट लक्षात घ्या. ज्या आनंदातनं आनंद जन्माला येतो ना, तो आनंद सात्विक असतो. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि आपल्याला काय मिळवायचं असेल तर तो आपण सात्विक आनंद मिळवूया. शेवटी ह्या संतांनी योगदान दिलं, समाजपुरुषांनी योगदान दिलं. हे कुणासाठी सारं केलं? हे शेवट माणूस म्हणून आपलं जगणं आनंदित व्हावं म्हणून केलं ना. शेवट समाज आज घसरत चालला आहे आणि पाठीमागं फार सुरक्षित होता असं कधी नव्हतं. पण समाजाचा तोल सावरण्यासाठी संतांना जन्माला यावं लागतं, वेदनेच्या वाटेनं महापुरुषांना जावं लागतं आणि तुमच्या माझ्या जीवनामध्ये आनंदाची वाट फुलवावी लागते. शेवट ज्ञानोबा तुकोबा असतील, त्याने आम्हाला ज्ञानभक्तीतनं शक्ती दिली. शेवट डॉक्टर आंबेडकर, शाहू फुले असतील, या मंडळीने आम्हाला समतेचा सूर दिला. लोकमान्य गांधी असतील, आमच्यातली देशभक्ती वाढवली. शिवरायानं स्वराज्याची शक्ती आम्हाला दिली. गाडगेबाबा असतील, बाबा म्हणते असतील, याने मानवतेचं पसायदान आमच्यासाठी गायलं. मंडळी, ही प्रत्येक माणसं त्याचं कार्यक्षेत्र वेगळं असेल, पण त्यांच्या जगण्याचं उद्दिष्ट एक होतं, तुमचं आमचं उद्याचं जगणं आनंदी करणं. हे लक्षात घ्या. त्याच्यासाठी ही जगली.
म्हणून मी नेहमी सांगतो की त्यांच्याकडे थोडं बघा. आज विवेकानंदांच्या प्रतिमेला मी हार घातला. आज काळाच्या ओघामध्ये आम्हाला दुसरे विवेकानंद दिसत नाहीत, हे आमचं दुःख आहे, लक्षात घ्या. आम्हाला कर्मवीर दिसत नाहीत, बापूजी साळुंखे दिसत नाहीत. आणि आमचं दुःख असं आहे, ते दिसत नाहीत. पण काही वेळा काय व्हायचं की निदान गांधी कोणात तरी दिसायचे, निदान लोकमान्य कोणात तरी दिसायचे. आज तुम्हाला मी सांगेन की संतांचा मानवतावाद हा मला विद्यार्थी उत्कर्ष मंडळात दिसतो, हे लक्षात घ्या. हे कुठंतरी जगण्यातलं आनंदाचं ठिकाण हे माणसाला असावं लागतं. आज सुद्धा पहा तुम्ही की मगाशीच माझा विषय देवावरती निघाला होता. सर समोर माझ्या होते बाळासाहेब आणि मी लालबागच्या गणेशोत्सव म्हणत होतो. शेवटी आध्यात्मिक शक्ती आहे, लक्षात घ्या. जीवनाचा सगळ्यात मोठा आधार आहे. देव आहे नाही, अरे देव मूल्यात तर नक्कीच आहे ना, तो माणसात तर नक्कीच आहे ना. तुम्हाला देव मूर्तीत मानायचा नसेल तर माणसात तरी पहा ना. एक लोकसिद्ध ईश्वर नावाची संकल्पना आहे की लोकसिद्ध ईश्वर ही संकल्पना अशी आहे की तू मूर्तीत नको माणूस, परंतु आपण देवळात जातो आणि देवाकडे काय मागतो? देवाकडे जाऊन आपण मागतो, देवा मला ज्ञान दे, देवा मला शक्ती दे, देवा मला सामर्थ्य दे. आणि हे ज्ञान, शक्ती आणि सामर्थ्य जो आपल्याला देतो तो आपल्यासाठी देव असतो. म्हणून डॉक्टर आंबेडकर हा माणसातला देव आहे, महात्मा फुले माणसातला देव आहे, ज्ञानदेव हे देव आहेतच. हे देवत्व जे असतं ते शोधावं लागतं. देवत्वाला तुम्ही मान्यता द्यावी न द्यावी याच्यावरती देवत्व मुळात अवलंबूनच नसतं. काही मंडळी देवाला रिटायर करायला निघाली, करतात सुद्धा, मोठा विषय. माझ्या कॉलेजवर सुद्धा असाच विषय रंगला होता. फार सुंदर परिसंवाद होता. देव आहे की नाही. एका गृहस्थाने पहिल्यांदाच ओपनिंगला जो तडाखा दिला, देव नाही ह्याच्यावरतीच, आणि त्याचं भाषण इतकं गाजलं, इतकं छान झालं, इतकं प्रभावी झालं देव नाही या विषयावर. आणि त्याच्या भाषणानंतर श्रोते काही इतके प्रभावित झाले, त्यातले भाबडे श्रोते उठले, त्याच्यापाशी गेले, त्याला देव समजूनच नमस्कार केला आणि त्याला एक प्रश्न विचारला, देव नाही या विषयावर एवढं सुंदर तू बोललास तरी कसा? आम्ही दगडाला, मूर्तीला, पितळेला कशालाही देव मानतो, पण तू देव नाही या विषयावर एवढं सुंदर बोललास कसा? त्या वक्त्यानं आभाळाकडे हात केला आणि सांगितलं, देवाचीच कृपा म्हटला, दुसरं काय म्हटलं. म्हणजे तुम्ही देवाची कृपा घेता आणि देवालाच नाटक. आज हे पहा, तुम्हाला देवत्व शोधायचं आहे ना, तर तुम्हाला माणसात दिसेल, विचारात दिसेल, एखाद्या कर्तृत्वात दिसेल. आणि हे देवत्व जे असतं ते तुम्हाला खरं सामर्थ्य देतं. शेवट देव हा तुमच्यातही वसलेला असतो. कधीतरी आत पहा ना, आज अवघाची संसार सुखाचा करेन, आनंदे भरेन तिन्ही लोक, हे सांगणारे ज्ञानदेव सुद्धा हे माणसातले देवच होते ना. त्यांनी सुद्धा आमच्यावर संस्कारच केला ना. आमच्या जगण्यातली आव्हानं जर आम्हाला पेलायची असतील ना मंडळी, तर आम्हाला विचार आणि संस्कार याची गरज असते. मी तुम्हाला आवर्जून सांगेन, आज मी घरघरं बघतो, आज मी समाज बघतो. आज सगळ्यात मोठा दुष्काळ कुठला पडला असेल तुम्हाला सांगू? तो सद्गुणांचा दुष्काळ पडला आहे. आम्ही परीक्षेतल्या गुणांसाठी झटतो, पण आयुष्यातल्या सद्गुणांसाठी किती वेळ देतो, संस्कारासाठी किती वेळ देतो. आज नेहमी सांगेन की हा संस्कार नव्या पिढीवर करण्याचं गरज आहे आणि तुमचं मंडळ ते काम करत आहे. शेवट संस्कारातनं संस्कृती जन्माला येते ना. तुम्ही मातीवर संस्कार करा, सुंदर शेती जन्माला येते. तुम्ही दगडावर संस्कार करा, सुंदर मूर्ती जन्माला येते. माणसावर संस्कार केला तर संस्कृती जन्माला येते. ही संस्कृती ही परिवर्तनशील असते. जसा माणूस, निसर्गाने संस्कृती हा परिवर्तनशील भाग असतो. 1000 वर्ष झालं चिमणीचं घरटं कधी बदललं का? 1000 वर्ष झालं मुंगीचं वारूळ कधी बदललं का? पण 1000 वर्षामध्ये माणसाचं घर बदललं, माणसाची भाषा बदलली, माणसाची संस्कृती बदलली. कारण बदल करण्याचं सामर्थ्य हे फक्त माणसात आहे. कशासाठी व्याख्यानमाला? तर त्या परिवर्तनासाठी व्याख्यानमाला. आणि परिवर्तन करण्यासाठी त्या ज्ञानाचं प्रबोधन होणं गरजेचं असतं. मी नेहमी सांगतो की तुम्हाला हवा जागेवर मिळते, पाणी शोधावं लागतं, घर बांधावं लागतं, शेत कसावं लागतं आणि ज्ञान मिळवावं लागतं. या ज्ञानाच्या बळावर तुम्हाला पुष्कळ काही उभं करता येतं. ज्ञानाच्या बळावर तुम्हाला संस्था उभ्या करता येतात, धरणं उभी करता येतात, कारखाने उभे करता येतात. ज्ञानाचा एक संबंध हा निर्मितीशी असतो, पण ज्ञानाचा दुसरा संबंध हा संस्कृतीशी असतो. गोष्ट लक्षामध्ये घ्या. तुम्ही निर्मिती करत असताना तुम्हाला संस्कृती सांभाळता आली पाहिजे. म्हणून यशवंतराव चव्हाणांनी जेव्हा ह्या महाराष्ट्राची सूत्र हातामध्ये घेतली त्यावेळीच त्यांनी सांगितलं की तिजोरीत किती पैसा आहे हे मला माहीत नाही, पण या महाराष्ट्राला जी संतांची, जी प्रबोधनाची, जी समाज सुधारकांची परंपरा आहे तो माझा खजिना आहे आणि तो लोकांना वाटायचा आहे. कारण त्यांचं जगणं मला उद्याचं आनंदाचं करायचं आहे. आजही मंडळी तुम्हाला सांगेन की तुमची शिवारं संपन्न होतील.
घरामुळं तुमची पगारामुळं घरं संपन्न होतील, पण शिवार आणि घरं संपन्न होता होता माणसाचं मन जर असंस्कृत राहिलं तर माणूस आणि पशु याच्यात फरक राहणार नाही. आज काय अवस्था आहे, काय अवस्था आहे सांगा ना. आज कित्येक वेळा मी मगाशी बोलत होतो, हा परिसर काय होता, इथं माणसंही बघितली, माणसातले पशुही आम्ही बघितलेच की, पण त्याच्यामध्ये हे मंडळ उभं राहिलं आणि हे संस्कृतीपीठ म्हणून आज महाराष्ट्राला लांबभूत झालं. आज कशाच्या जोरावरती आम्ही हे सगळं सामर्थ्य मिळवतो. मी नेहमी तुम्हाला सांगेन, जर संस्कारात आम्ही अपुरे पडलो ना तर उद्याच्या काळातलं थैमान तुम्हाला रोखता येणार नाही. तुम्ही विश्वास नांगरे पाटलांचं एक पुस्तक वाचा, मन में है विश्वास. त्या माणसानं लिहिलं आहे की अमेरिकेमध्ये इंटरनेट सुरू झालं, कित्येक मुलं त्याला चिकटून बसली म्हटली. ती जवळजवळ आज त्यांनी सांगितलं जेव्हा ती 11वी पास होतात तोपर्यंत ती 15,000 खून बघतात, ती 12,000 बलात्कार बघतात, ते 1,00,000 सेक्सच्या क्लिप्स बघतात, ते घाणेरड्या कृत्याच्या 2,00,000 क्लिप्स बघतात आणि याच्यातनं त्यानंतर ते 11वीला होतात. मला थोडं सांगा तुम्ही, आज हेच इंटरनेटचं जग तुमच्यापाशी सरकत आलंय ना. आज आधुनिक तंत्रज्ञानानं जग तुमच्याजवळ आलं, पण माणूस तुमच्यापासून लांब गेला. आज लेकरं तुमच्या ताब्यात राहिना झाली आहेत. आज काय अवस्था आहे. आणि आपण सुद्धा किती सकस करमणूक करून घेतो. आपल्यासुद्धा खरं तर आपण सुद्धा त्याचं स्वयंचिंतन करण्याची गरज आहे. मी तुम्हा मंडळींना सांगेन, उद्याच्या आनंदावरती मी बोलत राहीन, पण हा आनंद तुम्ही सुद्धा मिळवायला पाहिजे ना. आज तुम्ही मला सांगा की एक तुमच्याकडचं मंडळ सहल घेऊन माझ्या सातारला येतं, छान पुस्तकांचं गाव बघ, रमून जातं. मी मगाशी बोलताना सांगितलं, आपले आईवडील कुठं गुंतले आहेत ना याच्यावरती लेकरांची आनंद यात्रा ठरत असते. लक्षामध्ये घ्या, आपल्या आईवडिलांचा एक लक्षात घ्या पण आरसा असतो, आपल्या आरशामध्ये पडणारं प्रतिबिंब म्हणजे आपले लेकरं असतात. म्हणून विवेकानंदांना सुद्धा जेव्हा असा प्रश्न विवेकानंद विचारला वडिलांना, तुम्ही मला काय दिलं, तेव्हा वडिलांनी एकच काम केलं, आरसा दाखवला आणि हे मी दिलं जगाला, म्हटले हे तू सिद्ध कर म्हटले. आज सुद्धा तुम्हाला मी सांगेन, जर हे चांगले संस्कार असेल तर आपणही काही गोष्टी ठरवल्या पाहिजेत. मीही कधी कधी घरामध्ये प्रश्न विचारतो नेहमी. माझंही घर आहे, आमच्याही घरात TV ढणढणत असतो. मलाही काही वेळा त्या बातम्या बघायच्या असतात, बघता येत नाहीत. 7च्या बातम्याला चांगल्या चांगल्या मालिका लागलेल्या असतात. कधी लागीर लागले, कधी खेळ लागलाय, कधी कधी आम्ही मंडळींना म्हणतो हे काय बघतेस तू, पण घरात काही सोय नाही आपल्याकडं असं म्हणण्याची. मी 1-2 वेळा प्रयत्न केला, हे काय बघतेस तू. नंतर बायको असं काही बघते म्हटले आणि मला तिनं प्रश्न विचारला, तुम्हाला काय बघायचं आहे म्हटले. म्हणलं जे तू बघतेस ते आपले प्रश्न आहेत का. मी समस्त आजच्या सभेला लालाबागच्या प्रश्न विचारतो, खरं सांगा ज्या करमणुकीत तुम्ही गुंतलाय ना त्याच्यात आपले प्रश्न आहेत का, तुमच्या लेकरांचे प्रश्न आहेत का, शेतीचे प्रश्न आहेत का, दैनंदिन समस्यांचे प्रश्न आहेत का. आपण काय बघतोय, आपण काय बघतोय, आपण द्वेष बघतोय, आपण असूया बघतोय, तो संस्कार आपल्याला घेतोय. एखादी स्वराज्य रक्षक संभाजीसारखी मालिका अपवादात्मक आहे, बाकी सगळ्या मालिका आम्हाला कुणीकडे नेत आहेत. आज मेंदूंची संतुलने बिघडत चाललेली आहेत, आम्हाला अंतर्मुख कुणीच करत नाही. मीही गमतीनं कधी बायकोला म्हणतो, ही मालिका कुठली तरी मध्ये होती, मला तर नावं माहीत नाहीत कारण मी काय बातम्याच्या निमित्तानं बघतो आणि प्रत्येक वेळा असतोच असं नाही, पण एकदा सहज विचारलं, ती कुठली फुलता कळी फुले नका काहीतरी अशी मालिका, आणि बायकोला सहज विचारलं ही कळी कधी फुलायची म्हटलं आणि हिचं फुल कधी व्हायचं. बायको म्हटली तुम्ही कशाला तिकडे लक्ष देता म्हटले. अगं म्हटलं हे जे चाललंय सगळं म्हटलं नाटक, एक लक्षामध्ये काय तुम्हाला झेपत असेल तर बघा म्हटले, अशी काही सक्ती नाही आहे म्हटले. काय म्हटले आम्हाला TVची गरज आहे आणि महाराष्ट्राला तुमची गरज आहे म्हटले, तेव्हा आपला छानपैकी अभ्यास करत बसा म्हटले. मी तिला म्हटलं पण एक सांग म्हटलं, हे जे मी बघतोय म्हटलं, ती म्हटलं त्या TVतली बाई म्हटलं 4 महिन्यापूर्वी बघितलं ती वेगळ्या माणसावर प्रेम करत होती म्हटलं, आज ती वेगळ्याच माणसाबरोबर लग्न करते म्हटलं. तर बायको माझ्याकडे फार बारकाईनं बघते, तिला असं वाटतं हे बातम्याच्या निमित्तानं बरंच काही बघतंय म्हटले, कोण कुठं चाललंय. पण ती मला शान सांगते, तुम्ही काळजी करू नका म्हटले, ती बाई TVतली आहे आणि मी घरातली आहे म्हटले. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, तिला या पुरुषावर जाऊ द्या नाही तर त्या पुरुषावर जाऊ द्या, आपण दोघं एकत्र आहे ना म्हटले, काही काळजी करू नका म्हटले. मग मला कळालं की विश्वाचे माझे घर आपण का म्हणतो. पण मंडळी तुम्ही मला एक सांगा की आपण कुठं चाललोय, आपण कुणीकडे जातोय, आपल्या जगण्याची ही आनंद यात्रा खरंच आहे का. आज हिलरी क्लिंटन सारखी बाई भारतामध्ये येते, इट टेक्स विलेज नावाचं पुस्तक बाईंनी लिहिलंय. मी तुम्हा मंडळींना आवर्जून सांगेन की ते पुस्तक तुम्ही जरूर वाचा. त्या बाईंनी सांगितलं आज अमेरिकेमध्ये पुष्कळ मोठी संपत्ती आहे, पण त्या बाई आपल्या भारतात आल्या होत्या, त्यांनी देवस्थानं पाहिली होती, त्यांनी ग्रामीण कुटुंब व्यवस्था पाहिली होती आणि गेल्यानंतर त्यांनी पुस्तक लिहिलंय
इट टेक्स विलेज नावाचं. आणि बाई सांगतात की आमच्याकडची एखादी खिडकी उघडली ना आणि तुम्ही समोर पाहिलं ना तर तुम्हाला छान हिरवळ दिसते. बघणाऱ्याला असं वाटतं की नंदनवन कुठे आहे, ते अमेरिकेमध्ये आहे. परंतु बाई पुढचं वास्तव्य सांगते की याच अमेरिकेमध्ये 4 स्त्रिया बाळांत झाल्या, तर बाळांत होणाऱ्यातली एक स्त्री, तिचा वयोगट 12 ते 15 असतो आणि 35 ते 40 हजार मुलं दप्तरात पिस्तूल घेऊन जातात. म्हटले आज आमच्याकडचा समाज सुरक्षित नाही आणि तुम्ही आमच्या संपत्तीची चर्चा करताय. म्हणून त्यात लिहिलंय, तुम्हाला संपत्ती बघायची असेल तुम्ही अमेरिकेकडे बघा, पण तुम्हाला संस्कृती बघायची असेल तर भारतीय खेड्याकडेच बघा. तेव्हा ज्ञानोबाच्या पावलाला प्रकाश होता. आज जग चंद्रावरती गेलं, पण मनातल्या चैतन्याचं चांदणं आम्ही सगळं हरवत चाललोय. हे चांदणं कोण जागा करणार? आज जपानच्या क्योटो विद्यापीठामध्ये तुमच्या मेंदूवरती संशोधन चालू आहे. हे तुम्हाला माहिती आहे का? त्याच्यावरती लोकसत्ताना मोठा लेख लिहिला की माणसाचा मेंदू जो आहे त्याला सध्या अदृश्य जखमा होत आहेत, कारण त्याच्या आनंदाची अनुभूती कमी होत चालली आहे. आणि त्या लेखात वाटारो साटो नावाचा एक जपानचा संशोधक तो असं सांगतोय की माणसाच्या मस्तकामध्ये एक प्रिक्युनस नावाचा भाग असतो की ज्याच्यात करड्या रंगाचं द्रव असतं. आणि हे करड्या रंगाचं द्रव तुम्हाला आनंदाची अनुभूती देतं, तुम्हाला सुखाची अनुभूती देतं. त्या करड्या रंगाचं द्रव जर कमी झालं तर माणसाचा पशु होईल, कारण पशुला या भावना नसतात आणि करड्या रंगाचं द्रवही नसतं. त्याच्या पुढं कुठलंही अन्न दिलं तरी ते मुकाट्यानं खातं. त्याला पेढे द्या, नाहीतर त्याला आणखीन कुठलं तरी काही पेंड द्या, तो एकाच चवीनं खातो. माणसाच्या अनुभूती त्या करड्या रंगामुळे येतात. आणि तोच सांगतो आहे की ह्या मोबाईलच्या तुमच्या रेंज, तुमचं निसर्गाचं तुटलेलं नातं आणि तुमचं माणसापासूनचं बाजूला जाणं, याच्यामुळं आता तुमच्या मेंदूतल्या त्या द्रवावरती परिणाम होतोय. म्हणून तो सहज साधा उपाय सुचवतोय की जर तुम्हाला आनंदाची अनुभूती हवी असेल तर तुम्हाला आता ध्यानधारणा अध्यात्माकडे वळलं पाहिजे, तुम्हाला ग्रंथमैत्री जोपासली पाहिजे आणि तुम्हाला निसर्ग सानिध्यामध्ये बागडलं पाहिजे. मला तुम्ही सांगा, हे चैतन्य कोण जागा करणार आहे? आज आपण मगाशी म्हणलं तसं भौतिक गोष्टींच्या सगळ्या नादा लागलोय. मी नेहमी सांगत असतो, असं कुठल्या पालकांना वाटलं का की जसं डॉक्टर आंबेडकरांच्या वडिलांना वाटलं याला बुद्धाचं चरित्र द्यावं, उद्याच्या काळातला एक महामानव जन्माला येईल? असं कधी वाटलं का एक थॉमस पेनचा ग्रंथ कुणीतरी फुल्यांच्या हातामध्ये दिला आणि उद्याचा महात्मा जन्माला आला? आज कुणीतरी वडील भेटतात आणि ख्रिस्ताचं चरित्र देतात. आज तुम्ही मला सांगा ना, आपण त्या परीक्षेच्या नावाखाली लेकरं आता बांधून घेतलीत. अरुणदात्यांचं कधीतरी शतदा प्रेम करावे पुस्तक वाचा. अरे हा मुलगा इंजिनिअरिंगला गेला, मोठा गायक, नापासही झाला आणि नापास झाल्यानंतर घरामध्ये येऊन आईला सांगतोय की आई 20 पैकी 19 मुलं पास झाली आणि मी एकटा नापास झालो, आता मला इंजिनिअरिंगला जायचं नाही, मी शिकणार नाही. तेव्हा आईनं वडिलांना हाक मारली आणि रामू भैया बाहेर आले आणि म्हटले, अरे आरू, तू नापास झालास म्हणजे काय, आयुष्याचा पराभव झाला काय तुझ्या? म्हटले, अरे आयुष्य काय परीक्षा असतात काय? जीवनामध्ये परीक्षा पुष्कळ असतात, कठीण आव्हानं पुष्कळ असतात. तुझ्या गळ्यामध्ये कोकिळा आहे, ईश्वरानं तुला दान दिलंय आणि तू गात राहतोस ना, तेव्हा माणसं ऐकत राहतात. तू कोल्हापूरला गेलास, तू गझल गायलीस आणि तिथं 1 क्रमांकाचं पारितोषिक घेऊन आलास. म्हटले, एक गोष्ट लक्षात घे की घराघरामध्ये अशी कर्तबगार माणसं जन्माला नाहीये. तू जे गझलेमध्ये 1 क्रमांक मिळवलायस ना, हे पैसे घे, याचे पेढे आण आणि घराघरात दारादारात जा, सांग की मी गझलेमध्ये पहिले आलो, त्याचे हे पेढे आहेत. ते अरुणदाते माझ्याबरोबर एकदा स्टेजवरती होते सातारच्या ग्रंथ महोत्सवाला. तिथं मी अरुणदातेंना सांगितलं, अरे पेढे म्हणजे मुलगा नापास झाल्यानंतर सुद्धा पेढे वाटणारा बाप ज्याच्या वाट्याला येतो ना, तिथं अरुणदाते जन्माला येतो. ही गोष्ट लक्षात घ्या. शेवट तुम्ही समजून घ्या ना लेकरं, त्यांच्यासमोर असे काही ग्रंथ ठेवा ना. आज तुम्हाला काय वाटतं, घरात टीव्ही आला घराला घर पण आलं, घरात फ्रीज आला घराला घर पण आलं. अरे बा, घरात चांगलं पुस्तक आलं ना तर अख्ख्या घराला शहाणपण येईल. ही गोष्ट लक्षात घ्या. आज घरं शहाणी करण्याची कारण आहे. सृष्टीतली फुलं मंडळी आज नाही उद्याला कोमजून जातील, पण साहित्यातली शब्द फुलं तुमच्या जगण्याला आनंदाचं वरदान देतील. मी नेहमी तुम्हाला सांगतो, तुमचं एकाकीपण तुम्हाला संपवायचं आहे का, तर तुम्ही कुठेतरी चांगल्या ग्रंथांच्या संगतीत या, चांगल्या माणसांच्या संगतीत या, चांगल्या विचारांच्या संगतीत या. आणि जेव्हा तुम्ही ग्रंथांच्या संगतीत येता ना, तुम्ही सहजपणे श्रीमंत होता. डॉक्टर आंबेडकरांना कोणीतरी विचारलं की तुमचे ग्रंथ किती किमतीचे आहेत? पंडित मदन मोहन मालवीय यांनी विचारलं, संसदेमध्ये विचारलं. तेव्हा आंबेडकरांनी सांगितलं 2 लाख रुपयाचे माझे ग्रंथ आहेत म्हटले. त्यावेळी पंडित मदन मोहन मालवीय म्हटले, तुम्हाला मी 2 लाख रुपये दिले तर तुमचे सगळे ग्रंथ मला परत द्याल का?
तेव्हा डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं, माझ्या घरातनं ग्रंथ जाणं हा माझ्या कुडीतनं प्राण गेल्यासारखा ही गोष्ट लक्षात घ्या. अरे आपण प्रेम करायचं ना तर तसं विचारांच्यावरती करूया. आणि मी सभेला एक सांगेन की आयुष्यामध्ये कित्येक गोष्टी आपल्याला सगळ्या कळल्यात असं समजू नका. काही वेळा आपणच आपल्याला इतके आदर्श मानतो बरं का, आणि त्यातनं अहंकार निर्माण करतो. एखादा चांगला ग्रंथ असतो, तो जगण्याला सुंदर सूर देतो. मी तर नेहमी सांगत असतो की जीवनात कंटाळा येतो ना, तेव्हा तुम्हाला बळ पाहिजे असेल ना, तर चांगला एखादा छंद तुमच्या संगतीला असू द्यात. बघा तुम्ही, कित्येक वेळा कंटाळा प्रत्येकाला येतो, पण कंटाळा दोन प्रकारचा येतो. एक काम करून सुद्धा कंटाळा येतो ना, त्याला निर्मितीचा आनंद असतो. आणि काम न करता कंटाळा येतो ना, त्याला उदासीनतेची छटा असते. लक्षामध्ये घ्या बरं. आपल्या निर्मितीतनं आपल्याला कंटाळा येऊ द्या. तुम्हाला ग्रंथ काय करतात? तुम्हाला ग्रंथ नुसतं श्रीमंत करत नाहीत, तर ग्रंथ तुम्हाला काही वेळा शहाणी हे करतात. तुमच्या जीवनामध्ये कित्येक वेळा तुम्हीच तुमची गुलामगिरी पत्करलेली असते. तुमच्या वाट्याला एकाकीपण आलेलं असतं. तुम्हाला माहीत नाही, मी धनकवडीला व्याख्यानाला गेलो होतो. एक गृहस्थ मला असं सहज भेटले. मला म्हटले, पाटणे तुम्ही 1.5 वर्षापूर्वी धनकवडीला आला होता ना? हो म्हटलं, आलो होतो. म्हटले काय बघा, त्यावेळी जे हसलो त्याच्यावर आजच हसलो. म्हटले मला हा 1.5 वर्ष काय करत होता. आणि मला कित्येक वेळा वाटतं की ही माणसं अशी एकाकी होतात ना, कारण त्याच्या जगण्याला कुठलीही सोबत नसते. शांताबाई शेळकेने एका पुस्तकात लिहिलंय की एक कवी रस्त्यानं जाताना त्याला सहज एक काटकी दिसली आणि ती उन्हात पडली होती. त्यानं ती उचलली आणि सावलीत ठेवली झाडाच्या, आणि जाता जाता काटकीला म्हटला, आता काळजी करू नकोस, म्हणजे तुला सावली दिलेली आहे. पण काय वाटलं त्याला कोण असतो, ते परत खाली बसलं. आता कवीच होता त्यानं. ती काटकी एकटी पडली असं त्याला वाटलं, म्हणून त्यानं काटकी मध्येच कटकन मोडली आणि परत काटकी शेजारी काटकी ठेवली आणि काटकीला सांगितलं, आता तर अजिबातच काळजी करू नकोस, हे बघ तुला आता सोबत दिली आहे. शांताबाई सांगतात, काटकी मोडता येते, काटकीला काटकी जोडता येते आणि काटकीचा एकाकी पण दूर करता येतं. पण माणसाला कसं मोडायचं, तिथं शांताबाई म्हणतात, माणसाला मोडता येत नाही, पण माणसाला ग्रंथाशी जोडता येतं आणि एकाकी पण दूर करता येतं. तुमच्या जीवनातलं एकाकी पण दूर करायचं. मी तुम्हाला सांगतो, बर्ट्रांड रसेलचं एक पुस्तक वाचत होतो. मला फार वेळ आहे त्याचं, आणि मला त्यातला एक विचार इतका आवडला. माणसं आत्महत्या का करतात, ती वैफल्यग्रस्त का होतात? कारण जगायचं कशासाठी याचं भानच त्यांना कधी नसतं. आपण जगतो कशासाठी याचं त्यांना स्वप्नही कधी कधी नसतं. मंडळी, तुम्हाला मी सांगेन, अशा अवस्था अनेक वेळा आयुष्यामध्ये येतात. कित्येक वेळा माणूस इतकाही एकही होतो. आणि मी माझ्या लेकरांसाठी आवर्जून सांगेन की जगण्यातले ताण ना माणसाला कुठल्या दिशेला घेऊन जातील काही वेळा सांगता येत नाही. जगण्यातले अपमान माणसाच्या आयुष्याला अस्वस्थ करून टाकतात. आणि मग असं वाटतं, मी जगतो कशासाठी? मी पुलंचं 60वन नावाचं पुस्तक वाचत होतो. चीनचं युद्ध 62चं भडकलेलं होतं मंडळी, आणि 62च्या चीनच्या युद्धामध्ये एक सैनिक, ज्याचं लग्न झालं होतं काही महिन्यापूर्वी, त्याला बायकोला भेटायला जायचं होतं, म्हणून त्यानं रजेचा अर्ज दिला आणि तिथल्या साहेबांनी रजा नामंजूर केली. तेव्हा त्यानं विचार केला, एका बाजूला बायकोला भेटता येत नाही आणि दिवाळीही मला भोगता येत नाही, तर माझ्या जगण्याला काय अर्थ? वेडा विचार मनामध्ये आला आणि त्यानं विचार केला की आता बायकोला पत्र लिहावं आणि बायकोला सांगावं, तू तिकडून वर जा, मी इकडून वर जातो आणि दोघं आपण वरच भेटूया. आता हा वरचा विचार तुम्ही खाल्या बसलेल्या मंडळींनी सोडून द्या. पण का पुलंचं तुम्हाला उदाहरण सांगतोय, तर पुलंचं उदाहरण यासाठी सांगतोय की बायको शहाणी होती. तिनं एक दिवाळी अंक पाठवला होता आणि त्या दिवाळी अंकामध्ये एक लेख होता, माझं खाद्य जीवन. आणि तो लेख इतका सुंदर होता. यानं विचार केला आत्महत्या करायची. लाकडं आणली, पेटवली, आता आत्महत्या करायची. बायकोला एक चिठ्ठी लिहायची होती, एक असं त्याच्यावरतीच ठेवलं, लिहायला सुरुवात केली. प्रिय असा शब्द लिहिला. जरा वेळानं काय वाटलं कोणास ठाऊक, धगधगत होती ते संपूर्ण लाकडं, की निदान बायकोनं काय पाठवलंय, कुठला दिवाळी अंक पाठवलाय तरी बघावा. दिवाळी अंक उचकटला, त्याच्यामध्ये पुलंचा लेख डोळ्यासमोर आला, माझं खाद्य जीवन. पु ल देशपांडेंनी दिवाळीतल्या पदार्थांची वर्णनं करता करता कोल्हापूरच्या छत्र्यांच्या चिवड्याचं वर्णन केलं होतं. आणि वर्णन इतकं सुंदर केलं होतं की हे सैनिक ते वाचत गेलं. चिवडा एवढा खुमासदार होता की त्याला मध्ये वाटलं पानसुद्धा चाटावं, पण तो वाचता वाचता पहाट झाली. त्याच्या लक्षामध्ये आलं की अरे पहाट झाली आणि लाकडंही विझली, आता उजेड पडला. त्याला एक असा सुंदर आनंद झाला
त्याला असं वाटलं आत्महत्या करायला हरकत नाही, पण जाण्यापूर्वी एकदा चिवडा खाल्ला पाहिजे म्हटले. तो इतका सुंदर तो लिहिला होता. आणि पुलंना आपण त्याच्याबद्दल आभार व्यक्त केले पाहिजेत. म्हणून त्यानं जो प्रिय शब्द लिहिला होता त्याच्या पुढे त्यानं लिहिलं प्रिय बाई. खरं सांगतो म्हटले, काल रात्री मला मरावंसं वाटत होतं. खरं सांगतो, काल रात्री मला मरावंसं वाटत होतं, पण तुमचा एक लेख वाचला, आज जगावंसं वाटतंय म्हटले. आज जगावंसं वाटतंय. त्या पुलंनी त्याला उत्तर लिहिलं, हे प्रिय वाचका, माझ्या शब्दांमुळं तुला जगावंसं वाटतं, म्हणून माझ्यासारख्या लेखकाला लिहावंसं वाटतं. ही गोष्ट लक्षामध्ये घे. इथंच जगणं आणि लिहिणं यांचा अनुबंध असतो मंडळी.